नमस्कार मित्रांनो. तर आपल्या बऱ्याच जणांचा शेळी पालकाचा विषय असतो शेतकऱ्याचा. आपल्याला नवीन शेळी खरेदी करायची, तर नवीन शेळी कोणती खरेदी करायला पाहिजे? तर आपण आता सध्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण पिल्लावाली जर शेळी खरेदी केली तर ते कधीही चांगलं, कारण आता खाटी शेळी खरेदी करून उपयोग नाही. त्याच्यामुळं आपण पिल्लावाली शेळी खरेदी करायला पाहिजे. बाजारावरून करा, नाही तर कोणत्या गोट फार्मावरून करा, कुठूनही करा, पण आपल्याला पिल्लावाली शेळी खरेदी करायला पाहिजे. जर नवीन असाल तर आपल्याला माहीत नसते, कारण जर गेला आपण तर व्यापारी आपल्याला फसवू शकतात. त्याच्यामुळं आपण 2 पिल्लावाली चांगली शेळी खरेदी करायची. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण बाजारात जर गेलो तर जे पिल्ले तंदुरुस्त आपल्याला दिसतात ती शेळी खरेदी करायची. ज्या पिल्लाच्या अंगावर तेज नाही ती शेळी तुम्ही खरेदी करू नका. 3 पिल्ले आहेत, एक हे 2 पिल्ले इकडं बसलेले आहेत, आणि हे आपल्या शेळीचे 4 पिल्ले आहेत. हे इथे 1 आणि हे पहा हे 3. त्यामुळे बाजारातून घेताना कधीही पिल्लावाली शेळी घ्यायची, आणि पिल्ले एकदम तेजदार असेल त्या शेळीला दूध बी जास्त असतंय आणि पिल्लंसुद्धा तंदुरुस्त होतात. पण आपण जर खरमुडे पिल्ले आणले तर ते पिल्ले आपले 15 ते 20 हजाराला जाऊ शकत नाहीत, हे आपल्याला माहीत आहे. पिल्लावाली जर शेळी खरेदी केली तर 5-6 महिन्यात ते पिल्लं आपले 15-20 हजाराला तर कधी 5-6 महिन्यात जातात. त्याच्यामुळं आपल्याला शेळी राहते तशीच. वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.